जागा आहे, सगळ्यांनी बसून घ्या. सचिन बा, सगळी मंडळी बसा स्टेजवरती, खाली बसायला तुम्हाला सगळ्यांना जागा आहे. व्यासपीठ विनंती करतो आपण त्या शुभेच्छा या ठिकाणी स्वीकाराव्या. सातारा शहरामध्ये ढोर गल्लीचं वैभव बदलण्यासाठी सामाजिक जीवनामध्ये काम करणारा आणि संभाजी पाटील यांच्या पाठीमागं नेहमीच सक्षमपणे उभा राहणारा एक सातारा शहरातला एक नगरसेवक सन्माननीय बाळासाहेब खंदारे आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी शुभेच्छा देत आहे. आज 10 जून म्हणजे खर तर पावसाळ्याचं आगमन होतं. अशा वेळेला आमच्या शिवसेनेचं नवीन तरुण आणि तडफदार नेतृत्व संभाजी पाटील यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त ही सर्व जमलेली तरुण आहे. पाहिल्यानंतर संभाजीराव तरुणांच्या मध्ये किती प्रसिद्ध आहे ह्या गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो. संभाजीराव खर तर पद हे फक्त नावासाठी असतं, त्याचं खरं काम असतं समाजाची सेवा करणं आणि सर्वसामान्य तरुणांना ताकद देणं. आपण हे चांगल्या प्रकारे करता हे दिसतंय आणि हे असंच कार्य आपल्या हातून सदैव घडत राहावं अशा प्रकारच्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपणाला आज वाढदिवसाच्या शिवसेना सातारा जिल्हा सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक, आजी माजी पदाधिकारी, सर्व सभापती आणि सर्व नगरसेवक यांच्यातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असाच आपला वाढदिवस वर्षानुवर्ष चांगल्या प्रकारे साजरा व्हावा आणि आपलं असंच लोकप्रियता वाढत राहून भविष्यामध्ये आपण या सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं नावलौकिक कमावं अशा प्रकारची आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर 5:30 वाजता पालकमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांनी संभाजी पाटलांना शुभेच्छा दिल्या. आपण मगाशीच तो व्हिडिओ मी पाहिला. सामाजिक जीवनामध्ये सातत्यानं 17-18 वर्ष काम करणाऱ्या संभाजी पाटलांना खरं तर आपण नगरपालिकेत जावं ही सगळ्या तरुणांची इच्छा होती आणि यांच्या बरोबर बाळासाहेब खंदारेंची तर प्रचंड इच्छा होती की आपला एक सहकारी नगरपालिकेत असावा. पण खऱ्या अर्थानं हे सगळं घडत असताना अपयशानं खचून न जाता त्या अपयशाच्या छाताडावरती उभं राहून आपण खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनामध्ये काम करताय. सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मागणं सचिन सेलार सांगतायत आणि आमचे सापचे पैलवान की बाळासाहेब खंदारेंना 2 मिनिटं बोलायला लावा. आपण या ठिकाणी आपल्या सहकार्याला शुभेच्छा द्याव्या. बोलतायत सन्माननीय नगरसेवक आणि सभापती बाळासाहेब खंदारे. आज माझे जवळचे मित्र, माझे लहान बंधू संभाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व एकत्र जमलेलो आहे. आत्ताच कोकाटे साहेबांनी, चंद्रकांत दादांनी, आपले सचिन दादा माझे जवळचे मित्र आहेत, आम्ही तालमी बसून एकत्र आहेत. त्यांनी सांगितलं की संभाजीनं आता कोकाटे साहेब म्हणले की राजकारणात नगरपालिकेच्या ह्याच्यात इलेक्शनात तुमचा पराभव झाला, पण कोकाटे साहेब पराजय हाच एक यशाची पहिली पायरी मानली जाते. मी आणि संभाजी आम्ही आटपाडी तालुक्यातले, आम्ही शेजारी आमचं गाव आहे, आम्ही एकत्र एका गावचे. आम्ही साताऱ्यात आलो म्हणजे आमचे आजोबा आले, ते पण तिकडून आले, त्यांचे वडील इथे. त्यांनी फार कष्टातनं हे सगळं उभं केले, फार म्हणजे एकदम शून्यातनं विश्व केले. आणि आज सांगतो येणाऱ्या परत एकदा हरलं म्हणजे सगळं झालं असं काही नाही. एक 4 वर्षात परत लागेल इलेक्शन, 4-4.5 वर्षात. त्याच्या वेळेस मी सांगतो छाती टोकपणे आणि आम्ही का मैत्री केली तर खुल्ली करतो. संभाजीला खांद्यावर बसून निवडून आणणार मी स्वतः, माझे सर्व सगळे सहकारी. नगरपालिकेत 2030ला 100% संभाजी नगरसेवक म्हणून असेल. नगरसेवक म्हणून आपण एक मोठा असा वाढदिवस करू. आज माझा त्याला शब्द आहे, माझा लहान भाऊ आहे तो, आम्ही कायम एकत्र आहे. चंद्रकांत दादा
आम्ही लहानपणापासून एकत्र आहे. आम्ही शिवेंद्रराजेंचं एकत्र दोघांनी काम केलं. आता काय कारणास्तव तो शिवसेनेत गेला. पालकमंत्री साहेबांचा एक निष्ठावंत प्रामाणिकपणे कार्यकर्ता आहे. साहेबांनी त्याला भरपूर ताकद दिली. आज उद्योग व्यवसायात त्यानं चांगली भरारी घेतली. मित्रपरिवारही चांगला मोठा सातारा शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात चांगला मित्रपरिवार गोळा केला. जिथं जाईल तिथं नाव निघतं, बाबा संभाजी पाटील मित्र आहे. सर्वांनी बोर्ड बिर्ड, आता आम्ही जिल्ह्यात इकडे तिकडे फिरत असतो, सगळीकडे बोर्ड बॅनर बघितले. भविष्यात शिवसेनेचे तुम्ही मोठे पदाधिकारी व्हा अशीच इच्छा आहे. आणि 2030ला तुम्ही नगरसेवक व्हा ही माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि मनापासून वाढदिवसाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या ताई आल्या तिथं, दादा आहेत, प्रीतम दादा आहेत आणि सर्व आपले भाई आहेत, आमचे सर्व मित्र परिवार, आमचे संकेत साठे आहेत, शिवसेनेचे नगरसेवक सभापती आणि सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तर सर्वांचंही मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. परत एकदा माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज संभाजीचा वाढदिवस मला काल 2 दिवसापूर्वी मला तो भेटला. आम्ही एक्सपोर्ट वगैरे बघितले त्याचे. खरं सांगायचं तर कदाचित यातल्या काही लोकांची आणि त्याची अलीकडची ओळख असेल, पण संभाजी आणि त्याचा भाऊ ह्या दोघांची आणि माझी ओळख 15 वर्षापूर्वीची. त्यामुळे हे दोघं काय होते आणि आता कुठं पोचली हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी आणि अनुभवाने बघत आलेली आहे. खरोखरच जर आत्ताची तरुण पिढी या दोघांचे जर आदर्श घेऊन पुढे निघाली तर खऱ्या अर्थानं हा आपला समाज एक चांगला तरुण वर्ग आणि सुसंस्कृत वर्ग तयार व्हायला मला वाटतंय काहीच हरकत नाही. आणि या दोघा भावांचं जे कष्ट आहे किंवा प्रामाणिकपणे एखाद्यासाठी करण्याचं जी त्यांची वृत्ती आहे ती वृत्ती आणि त्यांचं कष्टच इथपर्यंत त्यांना घेऊन आलेला आहे. मी त्या दोघांना एका बहिणीच्या नात्याने सांगेन की अशीच समाजाची तुम्ही सेवा करत राहा. परमेश्वर तुम्हाला कधीही कमी पडून देणार नाही. राहिला राजकारणाचा विषय, हार जीत ही आयुष्यात होत असते, पण तुम्ही जर असंच चांगलं काम करत राहिला तर तो परमेश्वर तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. आणि माझ्यासारख्या असंख्य बहिणी तुमच्या बरोबर आहेत आणि आमचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. त्याच मातीत उभा राहिला त्या साबळे परिवाराचा इतिहास प्रचंड मोठा. कल्पना आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सागरजी शिंदे, प्रणवजी चव्हाण, सातारा शहर, सर्व मित्र परिवार, योगेशजी बर्गे, राजाभाऊ बर्गे, सायनजी इनामदार, आकाशजी साबळे, सगळ्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो. आणि आदरणीय संभाजी पाटील यांना मी विनंती करतो, आलेल्या सगळ्यांचं फक्त आभार व्यक्त करा आणि आपण केक कट करूया. प्रीतम दादा बोलणार. सगळ्यांना जय महाराष्ट्र. वाढदिवसाचं हे नियोजन खरं म्हणलं तर 2 महिन्यापासून आमचे मित्र बाकीचे अनिल भाऊ असतील, तुषार घोरपडे असतील, आकाश तात्या असतील, साहिल, आमचे इनामदार मित्र आपले सचिनदादा शेलार, त्या सर्वांची इच्छा होती की मोठा वाढदिवस घ्यायचा. मी त्यांना सांगितलं आत्ताच इलेक्शन झालेलं आहे, मला आता काही लई धावपळ करायला लावू नका, जरा निवांत राहू द्या. तर त्यांच्या सगळ्यांची इच्छा होती, माझ्या बाकीच्या मित्रांची होती. आपले पैलवान विशाल दाने मित्र समूह होता, अजून निलेश दादा पाटील मित्र समूह, सगळ्यांच्या वतीनं हे म्हणले नाही आपण करायचंच आहे. मी म्हणलं बाबा मी काही थांबणार नाही, 8 दिवस अगोदर सातारा सोडून जाणार आहे. म्हणलं निवांत राहणार, डायरेक्ट 12-13 तारखेलाच येणार. तुम्ही म्हणले जावा आम्ही इकडे कार्यक्रम करतो, तुम्ही नसला तरी चालेल. पण नाही इलाजानं मला इथं या कार्यक्रमाला थांबावं लागलं. आणि या सगळ्यांचं प्रेम मला नेहमी एक नवीन ऊर्जा देते. आणि इथून पुढच्या 1 वर्षासाठी आता मी एवढा फुल चार्ज झालेलो आहे की असं एवढं प्रेम बघून नवीन लोकांसाठी लोक माझ्याकडे येतात की त्यांच्या काम करण्याची ऊर्जा जे मिळते. आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा आवर्जून इथे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि गेले 15 वर्ष झालं दादांचं मी लहानपणापासून काम करतोय. नेहमी ताकद द्यायची, लहान असू दे, मोठा असू दे, बारका असू दे, काय बघत नाही. दादांचा मला फोन आला की मी येतोय, मला बरं वाटलं.
पालकमंत्री साहेबांनी पण 5-5:30 वाजता येऊन गेले. पालकमंत्री साहेबांचं झालं असं की सोमवारी साहेब गेले मुंबईला आणि एकच दिवस मंगळवार थांबून त्यांचे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस कार्यक्रम आणि मिटिंग होत्या शुक्रवारपर्यंत. साहेब म्हणले नाही, मी म्हणले तुझ्या कार्यक्रमाला येणार आणि साहेब पण येऊन गेले. सर्व माझ्या मित्रांची एकच इच्छा होती की पालकमंत्री साहेब यावे, चंद्रकांत दादा यावे, आपली सगळी मान्यवर जी मंडळी आहेत सगळे यावे. पण मित्रांना पण माझं एक सांगणं आहे की ज्या वेळेला पालकमंत्री ज्या वेळेला त्या पदावरती येतात किंवा जिल्हा प्रमुख असतील किंवा आपले नगरसेवक असतील, सभापती असतील, त्यांना भरपूर प्रचंड कामाचा व्याप असते. आता माझ्या मित्रांची गेल्या वेळेला 2 वेळा पालकमंत्री नाही झाले, त्यांचं मला विचार नव्हतं सारखं की काय येत नाहीत साहेब. मुंबईची कामं असतात, कॅबिनेट असते नाही का. तर पालकमंत्री साहेब पण येऊन गेले, आपले जिल्हा प्रमुख आलेत, आमचे सचिन दादा शेलार आहेत, अनिल भाऊ कस्तुरी आहेत. सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांच्या या सहवासाने आणि संपर्काने चांगला हा कार्यक्रम आणि सर्वजण आला, त्याबद्दल आभार आहे. धन्यवाद. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजार